आणि ती इच्छा व्यक्त करत असताना मी प्रश्न विचारला की तुम्ही चौघे आहात तेव्हा एकाचा कसा काय प्रश्न सोडवायचा, काय करायचं आम्ही, तुम्ही काय त्याला उत्तर आहे, मला तुम्हाला त्याच्यातही धन्यवाद द्यायचे आहेत. मला तुम्ही सांगितलं आम्ही चौघे इच्छुक असले तरी सुद्धा आमच्यापैकी कोणाला तरी एक द्या, आम्हाला कोण जिंकतोय यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्ष जिंकवायचा आहे. मला असं वाटतं की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे विचार आणि अशा प्रकारचं मन हे फक्त आणि फक्त तुम्हाला चढवण्याकरता नाही. मी माझ्या मतदारसंघात सुद्धा मग त्याचा मी माझ्याकडे कमी पडतो असं होईल, पण जे सत्य आहे ते बोलताना मला अडचण वाटत नाही. इतका चांगला उदार विचार आणि पक्षावर प्रेम असलेले लोक मला वाटतं दापोली इतके कुठे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि म्हणून कामाला लागा. उद्धव साहेबांना काय सांगायचं ते मी सांगेन. तुम्हाला एबी फॉर्म आणून देण्याचं काम जिल्हा प्रमुख करतील. परवाच्या दिवशी जेव्हा राज्याची बैठक झाली त्याच्यामध्ये तो निर्णय झालाय. योग्य वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी एबी फॉर्म आणून देण्याचा प्रयत्न होईल, पण तोपर्यंत तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे मतदारसंघ पिंजून काढा. आजपासून काढाल ना, कराल ना सुरू. याच्यामध्ये काँग्रेस बरोबर बैठक करा, राष्ट्रवादी बरोबर बैठक करा. जरी 18च्या 18 ठिकाणी आपले उमेदवार तालुका प्रमुख तयार असले तरी सुद्धा आमची भूमिका ही सामंजस्य राहील. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचीच आमची भूमिका राहील. आणि म्हणून तिथं काँग्रेस बरोबर बोला, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बोला, माझं तर म्हणणं आरपीआय गटाजवळ बोला, वंचित बहुजन विकास आघाडीजवळ बोला, मनसेजवळ बोला, कोणाजवळही बोला, कोणाजवळही बोला, दोघे सोडून उरलेल्या सर्वांशी बोला. बरोबर आहे का चुकीचं आहे? उरलेल्या कोणाशीही बोला, कोणाशीही बोला, दोघे सोडून बाकी कोणाशीही तुम्ही बोला. आणि म्हणून माणसं गोळा करा. ऋषी पुढच्या आता महिना दीड महिना करा, ह्या 15-20 दिवसात निवडणुका 8-10 दिवसात लागून जातील. तुमच्याकडे आता काही नगरपंचायत नाहीये, फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. सर्वांनी, मला माहित आहे अजून अनेकांची भातं कापून झालेली नाही. जी भातं कापली ती पाण्यात गेली, जी पाण्यात कुंडली ती रुजली, जी उभी होती ती आता पानकुर्डी म्हणजे माहित आहेत ना, दाणा मोडतो अक्का येत नाही भाताचा. आमच्याकडे पानकुर्डी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती. आणि म्हणून पानकुर्डी झालेली आहे, प्रचंड नुकसान झाले हे मला माहिती आहे. तेही शेती आपली काय असेल ती करायला पाहिजे, पण त्याचबरोबर सगळ्या समाजाला न्याय द्या. आज महाराष्ट्रामध्ये, मी देशातलं नंतर सांगतो, पण महाराष्ट्रामध्ये कोणाला कितीही वाटू दे, मुस्लिम समाज जो आहे, जे विरोधकांच्या पोटामध्ये दुखते सातत्याने टीका करतात, त्याचं कारणच ते आहे की मुस्लिम समाजामध्ये एक विचार पक्का रुजलेला आहे. त्यांच्या मनाची खात्री पूर्णपणे झालेली आहे की ठाकरे घराणं, विशेष करून उद्धव साहेब वगैरे ही मंडळी आहे, ते जर काय बरं वाईट कुठं काय दिसलं किंवा चुकलं तर जे बोलतील ते समोर बोलतील, तोंडावर बोलतील, ते पाठीमागं बोलणार नाही. आणि बाळासाहेब कैलासवासी हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांची खात्री झालेली आहे की ते शिव्या देतील, ते तोंडावर देतील. पण शाळेमध्ये एक धडा आपल्याला होता की घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू, तुमच्या शाळेत नव्हती का ही म्हण? घातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला. उद्धव साहेब तर शत्रू नाहीतच, पण शिवसैनिक वार करतील तो समोरून करतील. आणि समोरून वार केला तर आपल्या मनगटात ताकद असेल तर समोरच्या धात आपण धरू शकतो ना. पण जर मनगटात पाठीमागून कुणी जर वार केला तर धरणार कसा? त्यामुळं आज संपूर्ण मुस्लिम समाज आणि बाकीच्या समाजामध्ये हा विश्वास निर्माण झालाय की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, ते घात करणार नाहीत. त्यामुळं मुस्लिम समाजाचा जास्त विश्वास हा उद्धव साहेबांचा, हा आता उद्धव साहेबांच्यावर आहे. आणि म्हणून तो विश्वास अधिक भक्कम करणं, तो अधिक पक्का करणं, म्हणून तुम्ही मुस्लिम समाजाला सुद्धा एका दुसरी